अध्याय 39. नागेंद्र शास्त्रींसोबत श्रीपादांची भेट. नागेंद्र शास्त्रींसोबत भेट. आम्ही कालनागाचा मणी स्वीकारून आमचा प्रवास पुढे चालू ठेवला. आम्हाला श्री पीठिकापुरमला कधी भेट देऊ असे तीव्रतेने वाटू लागले. कालनागांचे स्वरूप. आम्ही एका ब्राह्मणाच्या घरी आदरातिथ्य स्वीकारले. त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री होते. तो मंत्रशास्त्राचा जाणकार होता. त्यांच्या घरात अनेक नाग फिरत असत, पण ते कोणालाही इजा करत नसत. ते नागांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळत. ते त्यांच्या शरीरावर मुक्तपणे फिरत. दिव्य नागांजवळ मणी असतो. अनेक वर्षे त्यांनी नागोपासना केली होती. त्यांना पूजेसाठी कालनागाचा मणी मिळवण्याची इच्छा होती, म्हणून त्यांनी नागदेवतेची प्रार्थना केली. नागमण्याचा प्रभाव. नागेंद्र शास्त्री म्हणाले, मुलांनो, आजचा दिवस किती शुभ आहे. जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ 15 वर्षांचे बालक होते, तेव्हा मी श्री पीठिकापुरमला गेलो होतो. मी पादगळ्या क्षेत्राचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रयांच्या गळ्यात मी एक कालनाग पाहिला. त्यावर एक मणी होता. जे नाग काळावर नियंत्रण ठेवतात त्यांना कालनाग म्हणतात. त्यांच्याजवळ निश्चितपणे मणी असतो. तो मणी रात्रीच्या वेळी दिव्य प्रकाश पसरवतो. त्यांच्यात कुंडलिनी शक्ती असते. ते महर्षींप्रमाणे सतत योगध्यानात मग्न असतात. केवळ मानवांमध्येच नव्हे तर नागांमध्येही विविध स्तर असतात. कालनाग सहसा मनुष्यांना दिसत नाहीत. कालनागाच्या फण्यावरील नागमण्यामध्ये मंगळ ग्रहाकडून येणारे अशुभ स्पंदने नाहीशी करण्याची शक्ती असते. ती अशुभ स्पंदने नागमण्यामध्ये विलीन होतात आणि त्यातून शुभ स्पंदने बाहेर पडतात. ती शुभ स्पंदने मंगळ ग्रहाने पीडित असलेले लोकांना शुभ फल प्रदान करतात. जर कुंडलीत मंगळ ग्रह योग्य नसेल तर जीवनात संघर्षमय परिस्थिती निर्माण होते. घरातील लोकांशी वैर, नातेवाईक आणि मित्रांशी वैर, कर्जबाजारीपणा, मुलींचे योग्य वयात लग्न न होणे आणि वृद्ध कुमारी राहण्याची स्थिती, लग्न होऊनही संतान नसणे, कोणतेही काम सुरू केल्यास कितीही क्षमता असूनही ते पूर्ण न होणे अशी गोष्टी घडतात. स्वयंभू दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या मनात कालनागाच्या मणी मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. जर मला तो मणी मिळाला तर जीवनातील सर्व स्तरांवर विशेष प्रगती साधू शकेन अशी आशा वाढू लागली. श्रीपादांच्या पादुकांचा महिमा आणि नागदोष निवारणाचे नियम. मी नरसिंह वर्मा यांच्या घराच्या परिसरातून जात होतो. श्रीपादगुरु सार्वभौम त्यांच्या घराच्या अंगणात लिलया झाडांना पाणी घालत होते. श्री नरसिंह वर्मा झाडांसाठी आळे तयार करत होते. त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते. त्या औदुंबराच्या मुळाशी पाणी व्यवस्थित मुरावे म्हणून नरसिंह वर्मा आळे तयार करत होते. इतक्यात त्यांच्या हाती श्रीपादांच्या पदचिन्हांकित तांब्याच्या पादुका लागल्या. त्या पादुका 16 वर्षांच्या बालकाच्या पायांच्या आकाराच्या होत्या. नागेंद्र शास्त्री, इकडे ये, असा आवाज ऐकू आला. मी आश्चर्याने त्यांच्या जवळ गेलो. वर्मांनी त्या पादुका नारळाच्या पाण्याने धुतल्या. त्या श्रीपादांच्या चरणकमलांजवळ ठेवण्यात आल्या. वर्मांना वाटले की त्या पादुका त्यांना पूजेसाठी दिल्या जातील. पण श्रीपादांचा संकल्प वेगळाच होता. त्या पादुका श्रीपादांनी दयेने मला दिल्या. ते म्हणाले, नागेंद्र शास्त्री, तू एक नागेंद्र पीठ स्थापन करून या पादुकांची पूजा कर. तू कालनाग धारण करणारा मणी मिळावा म्हणून खूप काळापासून इच्छा बाळगून आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनाग आपल्या दिव्य मण्यांनी ज्या स्वामीची नित्य पूजा करतात, ज्या दिव्य चरणकमलांची आराधना करतात, तो महात्मा मीच आहे. या दिव्य पादुका माझ्याच आहेत. तू त्यांची पूजा कर. व्याधींनी पीडित लोक तुझ्याकडे येतील. तू या पादुकांची पूजा करून त्यांना तीर्थ दिल्यास त्यांच्या व्याधी दूर होतील. सर्व प्रकारचे नागदोष नाहीसे होतील. नागदोषाचे शमन करताना दिल्या जाणाऱ्या दक्षिणेमध्ये स्वतःच्या पत्नीच्या किंवा पतीच्या माहेरच्या पैशाचा काही अंश असलाच पाहिजे. हा नियम कटाक्षाने पाळला गेला पाहिजे, हे लक्षात ठेव. पुरुषाने आपल्या नागदोष निवारणासाठी दक्षिणा देताना आपल्या मेहुण्यांकडून किंवा सासऱ्यांकडून म्हणजेच पत्नीच्या माहेरच्या लोकांकडून काही धन घेऊन ते त्यात मिसळून द्यावे.
स्त्रीने आपल्या नागदोष निवारणासाठी दक्षिणा देताना आपल्या पतीच्या घरातील लोकांकडून काही धन घेऊन ते त्यात मिसळून द्यावे. जर पती-पत्नी दोघांनाही नागदोष निवारणासाठी दान करायचे असेल तर दोघांच्याही माहेरकडील काही धन एकत्र करून द्यावे. पतीने स्वतःच्या कमाईतून आणि पत्नीने आपल्या स्त्रीधनातून मिळालेले द्रव्य एकत्र करून द्यावे. जर एखाद्या अविवाहित मुलीने नागदोष निवारणासाठी दान करायचे असेल तर तिने आपल्या वडिलांच्या द्रव्यासोबतच मामाच्या नात्यातील लोकांकडून काही द्रव्य घेऊन एकत्र द्यावे. अशा प्रकारे केल्यानेच नागदोष पूर्णपणे नाहीसा होतो. एकेकाळी शुंभ निशुंभाच्या अत्याचाराने पीडित होऊन देवतांनी हिमालयात जाऊन हैमवती देवीची स्तुती केली. तेव्हा गौरी देवीच्या शरीरातून कौशिकी नावाची देवता प्रगट झाली. कौशिकी तिच्या शरीरातून वेगळी होताच पार्वतीचे शरीर कृष्णवर्णी झाले आणि ती काळी या नावाने विख्यात झाली. त्या काळीला पुन्हा गौरी रूपात यावेसे वाटले. असा विचार येताच ती अंतर्धान पावली. परमेश्वरांनी नारद महर्षींना तिच्याबद्दल विचारले. तेव्हा नारदांनी सांगितले की ती सुमेरू पर्वताच्या उत्तरेला विराजमान आहे. शिवाच्या आदेशानुसार नारद महर्षी तिच्या स्थानी पोहोचले आणि म्हणाले, माते, तू महेश्वराशी विवाह करून सुखी राहावे. विवाहाचा प्रस्ताव ऐकून देवी क्रुद्ध झाली. तिच्या शरीरातून एक वेगळे षोडशी रूप प्रकट झाले. त्यातून छाया विग्रहरूपात त्रिपुर भैरवी प्रकट झाली. जेव्हा देवी संहारक रूपात असते तेव्हा ती परमेश्वरासोबत दाम्पत्य धर्म निभावू शकत नाही. ती क्रोधावेगाने भरलेली असते. हा क्रोधावेग येण्याचे कारण काळावर नियंत्रण ठेवणारे कालनाग आहेत. मी महाविष्णूचे स्वरूप असल्याकारणाने शिवाचे त्रिशूळ आणि माझ्या सुदर्शन चक्राचा संयोग घडवून नागमणी निर्माण केले. ते नागमणी कालनागांकडून धारण केले जावेत असा वर दिला. इतकेच नाही तर शिव पार्वतीच्या शरीरावर कालनाग अलंकार म्हणून राहावेत असा आशीर्वाद दिला. हैमवती देवी माझी बहीण असल्याने नागदोष निवारणासाठी कोणीही असो माहेरच्या पैशाचा समावेश झाल्याशिवाय निवारण पूर्ण होणार नाही असा नियम मी स्थापित केला. बाळा नागेंद्र शास्त्री, माझ्या या वचनांचे तंतोतंत पालन कर. लोककल्याणासाठी तुझ्या नागशास्त्रातील ज्ञानाचा उपयोग कर. दत्तभक्तांना मिळणारे विशेष फळ. कालांतराने शंकर भट्ट आणि धर्मगुप्त नावाचे दोघेजण तुझ्याकडे येतील. तोपर्यंत तू पूजा केलेल्या माझ्या या दिव्य पादुका त्यांना दे आणि त्यांच्याकडून कालनागाचा एक दिव्यमणी तू स्वीकार. शरीर धर्मासाठी एक काळ असतो, मनासाठी एक काळ असतो आणि प्राणासाठी एक काळ असतो. आत्मा हा काळाच्या पलीकडे असतो. जोपर्यंत ग्रह नक्षत्र आहेत तोपर्यंत विविध काळ अस्तित्वात राहतील. वाढ आणि घट काळाच्या अधीन राहूनच होतात. अनेक ब्रह्मांड जन्माला येतात, वाढतात, काही काळ स्थिर राहतात आणि पुन्हा विलीन होतात. हा सर्व काळाचाच महिमा आहे. असे हे काळस्वरूप माझ्या अधीन आहे. माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष नेहमी अनुकूल असतो. भूतप्रेत पिशाच्य इत्यादी महाशक्तीसुद्धा दत्तभक्तांना काहीही करू शकत नाहीत. या सृष्टीतील सर्व प्राण्यांपेक्षा मी अधिक बलवान आहे. माझ्याकडून बल प्राप्त करूनच जीवसृष्टी वाढते. जर ते गर्वाने उन्मत्त झाले तर मी त्यांच्यातील माझे बल काढून घेतो. गर्व आणि अहंकार हे सर्व अनर्थांचे मूळ आहेत. जे माझी आराधना करतात आणि मला नेहमी स्मरणात ठेवतात ते नित्य संतुष्ट आणि आनंदी राहतात, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या महापुरुषांनी वर्मांच्या घरी माझ्या भोजनाची व्यवस्था केली. वर्मा हे अन्नदान करणारे प्रभू होते. दत्तप्रभूंना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. कोणताही जीव भुकेने व्याकुळ असल्यास त्यांना दुःख होते. ते सर्व प्राणीमात्रांचे हितचिंतक आहेत. श्री महास्वामींचा निरोप घेऊन मी निघून गेलो. तुम्ही पाहत असलेल्या या ठिकाणी मी आश्रम बांधला आहे. माझ्याकडे येणाऱ्या सर्वांना मी त्यांच्या वर्ण आणि आश्रमानुसार धर्माचा उपदेश करतो. इतक्यात माझ्या पत्नीचे निधन झाले. मी चिंतेत पडलो. एका नाभिकाच्या पत्नीने सापाच्या चावाने मृत्यू झाला. मला ज्ञात असलेल्या नागविद्येमुळे मी त्या सापाला बोलावून विष उतरवले. तथापि नाभिकाच्या पत्नीने त्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्यास नकार दिला. तिला प्राणमय जगात स्वच्छंद विहार करत लोकांना झपाटून ते दुःखी झाल्यावर आनंद मिळवायचा होता.
नाभिकाने आपल्या पत्नीला जिवंत करण्याची प्रार्थना केली. तेव्हा मी त्याला म्हणालो, मी माझ्या मृत पत्नीचा आत्मा या शरीरात प्रवेश करवीन. तू तिला आई मानले पाहिजेस. त्याने ते मान्य केले. माझ्या मृत पत्नीच्या आत्म्याने नाभिकाच्या पत्नीच्या शरीरात प्रवेश केला. म्हणजेच माझी पत्नी पुनरुज्जीवित झाली. त्या नाभिकाची पत्नी अत्यंत दुष्ट आणि भांडखोर असल्यामुळे तिच्या शरीरातील सर्व नाड्या दोषपूर्ण होत्या. दोषपूर्ण शरीरात राहणे माझ्या पत्नीला असह्य झाले. तिच्या शरीरात जळजळ होत होती. ती तीव्र वेदनेत त्रस्त होती. हे शरीर सोडून जायचे आहे अशी ती वारंवार विनंती करत होती. मी राहत असलेल्या गावात नागेंद्र शास्त्री नावाच्या ब्राह्मणाने एका नाभिकाच्या पत्नीला जिवंत करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले आहेत आणि तो नाभिकावर खूप अन्याय करत आहे अशी बातमी पसरली. ही गोष्ट आजूबाजूच्या ब्राह्मणांना सांगून मला जातीबाहेर टाकण्यात यावे आणि मंत्रतंत्रातून मिळणाऱ्या पैशांपैकी 3/4 भाग नाभिकाला नुकसान भरपाई म्हणून देऊन केवळ 1/4 भाग शास्त्रींना देण्यात यावा असा निर्णय नाभिक समाजाच्या पंचांनी दिला. माझी परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. मी सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझे ऐकणारे कोणीही नव्हते. मृत नाभिकाची पत्नी काही स्त्रियांच्या अंगात येऊन मी शास्त्रींची मृतपत्नी असून आता एक प्रेतात्मा आहे आणि माझ्या पतीने केलेल्या पापांना थांबवण्याची जबाबदारी नाभिक समाजाच्या पंचांची आहे असे सांगत होती. ते सर्वजण क्रोधावेगाने भरले होते आणि मला व त्या नाभिकाच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी देत होते. मी श्रीपादांना शरण गेलो. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तू पती आहेस म्हणून आपल्या पत्नीला नाभिकाच्या पत्नीच्या शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा देणे योग्य नाही. शिवाय तो आपल्या मंत्रशास्त्राच्या विद्येने पीडितांची कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सेवा केली पाहिजेस. तू धनाची आशा करू नयेस. त्यांनी आनंदाने जे दिले तेच स्वीकारावे. मी श्रीपादांच्या आज्ञांचे पालन केले. त्यानंतर माझ्या पत्नीच्या आत्म्याने ते शरीर सोडले. त्या शरीराचे दहन करण्यात आले. श्री श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.